श्री स्वामी समर्थ बाळा हा प्राणप्रतिष्ठेचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ। यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशा प्रकारे केली आहे याची माहिती सविस्तर दिलेली आहे। आपण जर स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत आहात तर हा व्हिडिओ तुमच्या मदतीस ठरेल। सर्वात आधी हातामध्ये अक्षदा घ्या व म्हणा, आज गुरुवार रोजी मी तुमचे संपूर्ण नाव घ्या। आपल्या या घरात स्वामी आपली प्राणप्रतिष्ठा करीत आहे। या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा। कुलदेवी कुलदैवता तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या। तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक कौटुंबिक आर्थिक पारमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा। तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या। आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे, ती सेवा आपण स्वीकारा। त्यानंतर स्वामी समर्थांच्या आसनाची मांडणी। जागा स्वच्छ करा। सर्वात आधी ज्या ठिकाणी स्वामींचे आसन मांडायचे आहे ती खालील फरशी स्वच्छ पुसून घ्या। स्वस्तिक काढा। स्वच्छ केलेल्या जागेवर लाल रंगाच्या कुंकवाने सनातनी स्वस्तिक काढा। लक्षात ठेवा, स्वस्तिक काढताना त्याच्या चारही कोनांमध्ये 4 बिंदू द्यावे। चौरंग स्थापना। या काढलेल्या स्वस्तिकावर एक चौरंग ठेवा। आसन व लोड। स्वामींसाठी चौरंगावर सुंदर वस्त्र अंथरून आसन तयार करा। त्या आसनाच्या दोन्ही बाजूला 2 लोड ठेवा। अक्षदा अर्पण। या तयार केलेल्या आसनावर थोड्याशा अक्षदा टाका। अशा प्रकारे स्वामींच्या आगमनासाठी आणि अभिषेकासाठी पवित्र बैठक तयार होईल। स्वामी समर्थांची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहो। अभिषेकासाठी आवश्यक साहित्य। सर्वात आधी पूजेसाठी लागणारे खालील साहित्य एकत्र करून घ्या। पुष्प, फुले, ताजी आणि सुवासिक फुले, पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण, अक्षदा, अखंड तांदूळ, कुंकू मिश्रित, गंध, अष्टगंध किंवा चंदनाचे उटी, तुळशीपत्र, स्वामींच्या पूजेसाठी अत्यंत प्रिय असलेली तुळशीची पाने। अभिषेकाची मांडणी। तामण। एक स्वच्छ तांब्याचे किंवा चांदीचे तामण घ्या। मूर्ती स्थापना। स्वामी समर्थांची मूर्ती या तामणामध्ये मधोमध ठेवावी। पूर्वतयारी। अभिषेक सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या मूर्तीला एकदा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि मगच मुख्य अभिषेकाला सुरुवात करावी। पंचामृत स्नान। स्वामींच्या मूर्तीवर दूध, दही, तूप, मध आणि साखर किंवा यांचे मिश्रण अर्पण करावे। हे करताना तुम्ही नमूद केलेले मंत्र म्हणावेत। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा। 2. शुद्धोदक स्नाने पुसणे। पंचामृत स्नानानंतर मूर्तीवर शुद्ध पाणी, शुद्धोदक अर्पण करावे। त्यानंतर एका स्वच्छ मऊ सुती कापडाने मूर्ती अत्यंत कोमलतेने पुसून कोरडी करावी। 3. गंध, अक्षता आणि पुष्पसेवा। गंध। स्वामींना चंदनाचा टिळा किंवा अष्टगंध लावावे। अक्षता। ओल्या अक्षता, तांदूळ अर्पण कराव्यात। पुष्प। स्वामींच्या स्वामी समर्थ महाराज पूजाविधी। वस्त्र आणि अत्तर सेवा। स्वामींच्या मूर्तीला मंगल वस्त्र अर्पण करून त्यांना त्यांच्या आवडीचे हिना अत्तर लावावे। प्राणप्रतिष्ठा हाते ध्यान। मूर्तीवर उजव्या हाताची मधली 3 बोटे ठेवून सुप्रतिष्ठित मस्तू किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुप्रतिमा अष्टमस्तू असे म्हणून स्वामींचे ध्यान करावे। गंधसेवा। श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या नामाचा उच्चार करून स्वामींना अष्टगंध अर्पण करावे। पुष्पसमर्पण। स्वामींच्या चरणी फुले, तुळशी आणि बिल्वपत्र बेल अर्पण करावे। धूप आणि दीप। स्वामींना मनापासून धूप दाखवून ओवाळावे। नैवेद्य। स्वामींना अत्यंत प्रिय असलेला दूध भात, बुंदीचा लाडू, रव्याचा किंवा बेसनाचा लाडू, खीर किंवा ऋतुफळे यांचा नैवेद्यम समर्पयामी म्हणून अर्पण करावा। विशेष टीप। स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर त्यावर तुळशीपत्र नक्की ठेवावे आणि शक्य असल्यास स्वामींचे प्रिय स्तोत्र किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा। तुमची ही सेवा स्वामीचरणी रुजू होवो। श्री स्वामी समर्थ। स्वामींना पिण्यासाठी एका छोट्या गडव्यात पाणी ठेवावे। आता संपूर्ण पूजाविधी झाल्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, पुरुषसूक्त 16 वेळा, श्रीसूक्त 16 वेळा, श्रीसूक्त पुरुषसूक्त साखळी पद्धतीने म्हणावे। त्यानंतर 21 श्लोकी पवनमान स्तोत्र आणि सिद्धमंगल स्तोत्र असल्यास 11 वेळा म्हणावे। ज्यांना गुरुवारी अभिषेक करायचा असेल त्यांनी वरील स्तोत्रे 1-1 वेळा पठण करावीत आणि शेवटी जय जय स्वामी समर्थ ही स्वामींची आरती म्हणावी। आणि हो सर, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।